नमस्कार. नमस्कार. प्रथम तुमचं नाव, रावसाहेब बजरंग मोरे, मोबाईल नंबर, 9921023483, गाव, काशेगाव, तालुका, पंढरपूर, जिल्हा, सोलापूर. तुमचं क्षेत्र किती आहे? 1 एकर. कुठली व्हरायटी? माणिकचमन. तर स्टेप ग्रो फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेडचे तुम्ही कोणते कोणते मॉलिक्युल वापरलेले? मी पहिल्यांदा 15 ppm GA मध्ये कॉन्टॅक्ट वापरलं पाकळीसाठी. 2 नंबरला परत कॉन्टॅक्ट वापरलं पाकळीसाठी. 3 नंबरच्या GA ला काय नाही स्टेपलॉंग वापरलं पाकळीसाठी आणि पॉइंटसाठी पण स्टेपलॉंग वापरलं. तर तुम्हाला पाकळीसाठी कॉन्टॅक्टचे रिझल्ट कसे आले? भरपूर सुंदर वाटला, लवचिकपणा होता. फ्लावरिंग मध्ये पण एक कॉन्टॅक्ट सुपरचा आम्ही स्प्रे घेतला, त्याच्यामध्ये पण चांगलं वाटलं. आणि स्टेपलॉंगचा? स्टेपलॉंग मध्ये काय नाही, आम्ही तुमचं स्टेपलॉंग 35 ते 30 ppm चा GA आणि पॉइंट साठी स्टेपलॉंग वापरलं. स्टेपलॉंग किती वेळा वापरलं तुम्ही? स्टेपलॉंग 3 वेळा वापरलं. 3 वेळा वापरलं. 3 वेळा. कुठल्या कुठल्या स्टेजेसला वापरलं? एक फ्लावरिंग स्टेजला वापरलंय, एक सेटिंग मध्ये वापरलंय आणि एक 6 ते 7 mm च्या महिन्यात. तर तुम्हाला इतर टॉनिकामध्ये आणि स्टेपलॉंग मध्ये काय फरक जाणवला? इतर टॉनिकामध्ये आणि स्टेपलॉंग मध्ये, इतर टॉनिकापेक्षा काय नाही, स्टेपलॉंग मध्ये आम्हाला ग्लेजिंग, लस्टर आणि घराचा लवचिकपणा. पूर्णपणे काय नाही, घड असं मुरगळा तरी काय नाही, आतापर्यंत त्याचा लवचिकपणा आहे असं दाखवत आहे. बाकी अजून साईज, शायनिंग, कलर, लस्टर, पूर्ण लस्टरच बागेमध्ये वेगळं येऊन गेलं. लस्टर पूर्ण बदलला आणि पॉइंटला पण जर त्या वर्षी टॉनिक मारतो त्याच्यापेक्षाही जास्त पॉइंट दाखवला आणि फुगवला. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता या मॉलिक्युल? इतर शेतकऱ्यांना मी सांगू शकतो बाबा, पहिल्यापासून ज्या गोष्टी करणार आहे पाकळीपासून ती पॉइंट पर्यंत स्टेपलॉंग, कॉन्टॅक्ट ही सगळं वापरावं आणि रिझल्ट माझ्या बागेत आलाय तसंच तुमच्या बागेत पण दिसणार. मी वापरल्यापासून 3 शेतकऱ्यांना पुढे सांगितलेलं आहे. धन्यवाद.